अजून थोडं असं इकडं इकडं का तुझ्याकडं? हा हा बस. ते पदर नंतर वर ऍडजस्ट करते. ह्याच्यात पण सुपारी ते टाकायचं का? राहिलं का बघ ह्या डब्यात. नाही हे झालं. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कालचा व्हिडिओ पाहिला असेल. मी आले लातूरला. काल महालक्ष्म्यांचं आगमन झालं. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर ह्या साईडला महालक्ष्मी बोलतात, ज्या दोन असतात असं जोडीने उभे करतात. एक लक्ष्मी पूर्ण तयार केली, म्हणजे साडी ब्लाऊज ते हे करून मी जे नऊवारी शिवले खास त्यांच्यासाठी. दोन म्हणजे कनिष्ठ आणि ज्येष्ठ असं बोलतात. तर एकीला पूर्ण रेडी केलं, कारण साडी कशी व्यवस्थित येईल की नाही असं थोडंसं वाटत होतं. ब्लाऊज शिवला. ब्लाऊज शिवलेला व्हिडिओ मी उद्या किंवा परवा टाकेन. मी आल्यानंतर लातूरला ब्लाऊज शिवला. तर शिलाताईने सांगितलं, तू आणि त्यांची छोटी सून आहे दीपा, दोघींनी मिळून तुम्ही सगळे हे आवरा. आम्हाला मदतीला संगम ठाणार आहे आणि सर राहणार आहेत. बाकी सगळं स्वयंपाकाचं ते करणार आहे. आणि मी लहानाची मोठी जिथं झाले मामाकडे, तिथं महालक्ष्मी आहेत. आईकडे नाही आहेत, काकीकडे असतात. पण मी खूप हा सण खूप 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 म्हणजे खूप मनापासून साजरी करायची लहानपणी. आणि सगळीकडे जाणं, त्याचा देखावा, त्यांच्यासाठी तयारी, साडी, रात्रभर जागरण, फराळीचं बनवायचं 4-5 दिवस आधी, अशी सगळी ती एक पद्धत आहे. जे उस्मानाबाद किंवा सोलापूर, लातूर ह्या साईडला मराठवाड्या भागामध्ये. आणि मी जिथं राहते बोईसरला, तिथं गौरी फुला पानांची किंवा असं तांब्यातली गौरी आणून एक दिवस असं सजवतात. हे दोन्हीही बघायला गेलं तर सेमच असतं, थोडीशी करण्याची पद्धत वेगळी. मी तिथं असल्यावर नेहमी सगळ्यांकडे दर्शनाला जाते. पण मला महालक्ष्म्याला लातूरला ताईकडे कधीच यायचं होतं, जमत नव्हतं. माझे दुसरेही कामं होते. मग ह्यावेळेस मी आले आणि त्यांच्या साड्या मी तिथूनच शिवून आणले. ब्लाऊज इथं आल्यावर शिवले. कसं शिवले त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर पूर्ण नऊवारी व्यवस्थित जसं आपली असते तशीच आहे. मागून काष्टा आहे. आता ते शूटमध्ये मला घेता येणार नाही, कारण मागे जे पूर्ण मकर केलं आहे तिथून मागे जाताच येत नाही. साडी व्यवस्थित केली. त्यानंतर ब्लाऊज शिवलं. ब्लाऊजला मागे मी बांधायला असा नाड्या केल्या, त्या खूप इझी पडतात, म्हणजे हुक बटनपेक्षा. तर असं व्यवस्थित सजवलं. तर कशा पद्धतीने सजवलं आणि काय आहे ते पहा. ह्याचे कपडे कुठे ठेवले तुम्ही? कपडे का? हां, कारण ते हिच्या मानेत घालायचे तिकडे नाही. गुलाबी अजून एक होतं. मी इथे सपोर्टला, एक इकडे सपोर्टला दिलो आणि एक इथे. मग ती पिशवी कुठे ठेवली? इथे पेपर हे अगं ते एकच घातले तू, आता घातलीच आहे गुलाबी? नाही, अजून एक होतं ते सपोर्टला. तुम्ही एक असं घडी करून इकडे दिलो की तिच्या आई एकच दिलं तिकडं. अजून हे झाले की कशा ह्याच्याने पुसू? हे पण डार्क पिकी खालची हां हां काय लाल हे पुसून दिले दिसते. तिला साडी नेसवल्यानं वेगळी दिसले, खाली वेगळी दिसते. इकडे इकडे थोडं खाली दिसतं. किंचित झुकतं लागतं आणि इकडे थोडं, म्हणजे इकडं आणि असं झुकतं. त्या सोयी ह्याच्यावर खुर्ची वर वाटाले. म्हणजे अजून थोडं असं इकडं का? हा हा बस. आणि खाली खाली काय झालं? लागलं? थांब, मी बघून घेते आधी काय झालं. ते पदर आले की ये, मग ऍडजस्ट करूया. तुझ्या मोठी वाटाले ग, वर वाटलेले का असं मला वाटालंय उंचीला. हां की हाय बरोबर. हे बघ, नाही 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 बरोबर आहे. थोडंसं मग आता ते दागिने ते घालते, त्याच्यानंतर मग ती मान बरोबर करते. कारण ते जेव्हा घालू ना तेव्हाच कळणार आहे, त्याच्याशिवाय कळणार नाही. मान बघा बरं सर.
बघ अजून खाली कर. थोडंसं नाही ठीक आहे. ठीक आहे ना. आधी दागिने घालून घेऊ ना, मग साडीचा पदर करतो. ते दागिने दे. ते खा, ते खा. पदर करूनच दागिने घातलेत की ग, हे पिन लावून. हां. दोघींना दागिने सेम घालण्याचा प्रयत्न करतोय, पण घरामधल्या सुना, लेकी, नंदा ज्या कोणी असतील त्यांचे सोन्याचे दागिने हे महालक्ष्मीला एकात दोन तरी घालतात. मग सोन्याचे एक ताईचे दागिने, परत छोट्या सोन्याचे दागिने असे दोन्ही डिवाइड करून आम्ही व्यवस्थित घालत होतो. सगळे असं दाखवायला जसं की मी निवडच पिक्चर मध्ये दाखवत नाही का, एक असते वळून ते बोज नाहीये, बिना कामाचा आहे. हे मोत्याचे राहिले. हे सेट आहे का तुझं? सेट आहे. किती तोळाचं आहे तुझे? ओरिजिनल डुप्लिकेट बघून ठेवा, नाही तर 4.5 छोटावाला आहे आणि खालचं लांब असेल. सगळे दागिने मी व्यवस्थित घेतले तिथे आणि त्यानंतर एक 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 दागिने मी महालक्ष्मीला घालणार आहे. एक तर पूर्ण तयार झाली आणि दुसरी बघा, आणि जी पूर्ण सजलेली महालक्ष्मी किती सुंदर दिसते आणि दुसरी कशी दिसायला लागली. मी संगमशी, दीपाशी, सरांशी, ताईशी बोलत बोलत मी तयारी करत होते. खूप वर्षानंतर, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला वाटतं मी महालक्ष्म्यांना सजवत आहे माझ्या हाताने. कारण मला कधीही माझं लग्न झाल्यानंतर गावी यायला मिळालं नाही आणि आले तरी पण फक्त दर्शन करून निघून जायचं पटकन. ह्यावेळेस योगायोग होता, तर मी आदल्या दिवशी आले, सगळं पूर्ण पाहिलं. यायच्या आधीच ताईने सगळं फराळीचं ह्याचं त्याचं सगळं केलं होतं. म्हणजे सगळे जसे दिवाळीत पदार्थ करतात तसं, म्हणजे त्या घरी येतात, त्यांचं खूप छान स्वागत करायचं असतं. मग त्यांना गोडधोड खाऊ घालायचं असतं, परत त्यांना नाहू माकू घालायचं, नवीन साडी, अशी सगळी ही पद्धत आहे. खूप छान वाटतं ह्या सणामध्ये. तर एक लक्ष्मी तयार झाली, तशी दुसरीही करत होते. अजून थोडी कपडे घेतली. आणि जिथं असं व्यवस्थित वाटत नाही तिथं जे कपडे आहेत कोरे असलेले त्याच्यासाठी काढून ठेवलेले असतात महालक्ष्मींच्या सोबत. तर ते सगळे व्यवस्थित ब्लाऊजच्या इकडे ते असं व्यवस्थित आपल्यासारखं रूप यायला पाहिजे असं ते पूर्ण मी ब्लाऊजचं किंवा साडीच्या ह्याच्यातलं व्यवस्थित जे काही कपडे आहेत ते व्यवस्थित त्याच्यात ठेवून ती पूर्ण सेट करत होते. आणि मी दीपाला सगळं विचारत होते तिला की कसं दिसतंय, काय दिसतंय, तू येऊन बघ. ती बघत होती, मला मदत करत होती. खूप छान वाटत होतं. बोलतात ना, आपली इच्छा असेल तर देव पूर्ण करतात. तसं झालं ह्यावेळेस. मला खूप छान वाटतं. लक्ष्मींना सजवताना काय आनंद होतोय तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण लहानपणापासून जे आपण सण साजरे करतो आणि नंतर आपल्या सासरे नसतात त्याचा काय खंत असतं ते मला माहिती आहे. इकडचं हे लय खाली वाटते का? नाही, ते पिन नंतर करते. हे म्हणालेस ना? नाही, आधी दागिने घालून ते पदर घेतले की येते बरोबर. ते पदर नंतर वर ॲडजस्ट करते. एक एक दागिना मी लक्ष्मीला घालत होते. तेव्हा आपण कसे सजतो किंवा दुसऱ्यांना कधी आपण मुलींना किंवा सुनेंना कोणाला सजवताना जे फिलिंग येतं ना, तसं ते फिलिंग येत होते की हा दागिना खूप छान दिसेल, तो दागिना खूप छान दिसेल, हे नाही आहे आपण हे घेऊया, ह्या वर्षी हेच आहे, पुढल्या वर्षी हे मागूया. हे असं सगळं बोलत करत सगळे दागिने मी तिला घालत होते, सजवत होते माझ्या हाताने. आणि नऊवारी खूप छान दिसत होती, सगळ्यांना खूप आवडली. मला थोडीशी धाकधूक होती की कशी वाटेल किंवा कसं बसेल, कारण प्रत्यक्षात जेव्हा पाहतो तेव्हाच लक्षात येते. मी खूप महालक्ष्मीच्या गौऱ्यांसाठी साड्या शिवलेत नऊवारीमध्ये, फोटो मला भेटतात, पण प्रत्यक्षात मी शिवलेली साडी त्या महालक्ष्मीला नेसवून तिला ब्लाऊज घालून तिला सजवणं हे मी पहिल्यांदा. आणि हे शक्य झालं फक्त खराबे सरांच्या फॅमिलीमध्ये. तिला वेळ नाही लागलं ते, म्हणजे तिकडे आपण जास्त प्लॅनिंगच चालू होती. ते कळत नाही ना कसं करायचं काय करायचं. आता ओटीत काय घालायचं असेल ना तर झंपर बांधून घालायला लागेल. ते माझ्याकडं ओटी बांधायचीच आहेत. हा, मग ते बरं पडेल. गाड लटकून. हा, बघ लांबून ती वर बघायला लागल्या का अजून बी? नाही, तिचा पदर छान आला असं अर्धवट टाईप. ते बी करता येईल, त्याचं काही नाही झालं. आता हे नंतर हार घातल्यावर मग परत व्यवस्थित पदर करूया. त्या पदरांना का पिना लावता येत नाही, पिल्यांना पण घालावं लागेल. आणि ते घालते की त्याचं पदर कसं आलं म्हणजे कळलं नाही मला. हे असं येईल ते. हा, नंतर पण येईल ते. आम्ही एकदा बघून घ्या.
छान दिसायला त्या लक्ष्मीची पूर्ण तयारी झाली. त्यांच्यासोबत त्यांचे पिलवंड म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी सोबत येतात. तर मुलीला पूर्ण सजवलं. त्यावेळेस का मी शूट घेतलं नाही. परकर पोलकं जसं महालक्ष्म्यांना करतो तसंच. आणि हात रेडी असतात आणि स्टँड आहे, त्यामुळं खूप इझी पडलं महालक्ष्म्यांना किंवा पिलवंडांना तयार करायला. तर इकडं पिलवंड बोलतात, बाकी ठिकाणी लक्ष्म्यांचे बाळं बोलतात. पण हे कंपल्सरी महालक्ष्मी असतील तिथं त्यांच्यासमोर त्यांचे बाळ असतात. तर अशा पद्धतीने ती जसं तिला सजवलं, तिला गळ्यातलं ते अजून घालायचं. आणि इकडं मी मुलाला सजवते. पूर्ण छोटंसं स्टँड केलं आहे आणि शर्टामध्ये ते हात बसवलं. त्यानंतर ते शर्ट ओपन नव्हतं, पुढे थोडंसं टच असल्यामुळे हे केलं. आणि मी तिला बोलले की पुढल्या वेळेस मी ह्या दोघांसाठी छानसे असे सेट करून शिवून पाठवते. तर ताई बोलते नाही, दरवेळेस तुला यायचं आहे आणि तुला सजवायचं आहे. अगर महालक्ष्मी बोलवली तर मी वर्षाला हा सण मी इथं येऊन करेन, कारण ह्या सणाचा आनंद खूप वेगळा आहे माझ्या आयुष्यामध्ये. खाली लावून त्यांना बी हरायचे, त्यांना बी हरायचे. नाही, तिला नव्हते गेल्या लक्ष्मी हे माझे घातले होते, माझ्याकडे हे घातलं असतं वरती आत इथं वाढत झालं थोडं. कमरपट्टा नकोच, ते हे होत आहे. आणि हे लय मोठं पडतंय, हे लय मोठं आहे. किती बघ आता मुकुट्याला काहीतरी आतमध्ये पेपर कपडा कुठे ठेवला मी, बॉक्स तिकडे ठेवला. काढून ठेव ब्लाऊज आहे कापलेलं काय होतं. तिला गळ्यातलं थांब कोणतं हेच घालते मी, म्हणजे भरून वाटत आणि दोन्ही आधी कपडा ते करू का. ह्याच्यात पण सुपारी ते टाकायचं का, ह्यात पण सुपारी ते टाकाय. अगं तसं नको आणू. हे बघ ज्वारी हे काय करायचं कलच्या तांब्या बरं. आणि विड्याची पानं त्याला, आणि नारळ कुठं ठेवतो. पानावरच नारळ इथे नाही, परत घेतलीच की नारळ इथे ठीक आहे. ठीक आहे. का पाहिजे आता थांब कसं असतं हे. फक्त कुंकू घेतलं की आणि काय घेतलंय. कुंकूच आहे. सौदा आहे ते का मग आता कुठे ठेवतो ते. त्याच्या बाजूला ठेवते गाडीच्या तिकडं सरकावून समोर एक एक ठेवते. ते हरणाचं त्याचं हे बघा किती आहे बघा. तुम्ही घेतले ते हरण ठीक आहे. एक इकडे तिकडं नाही हरवी घ्या. हत्ती सरळ केलं तुम्ही. हां आता हे हत्ती दुसरं हत्ती बाजूला ठेवते तिथं बसल बघा. काही नाही म्हणा ते कुठं काय केलं होतं हे का काय एकी काय दिसते हे बघा. ते जोडी बघा उंट एकच आहे का उंट. हे दोन्ही हे बघा ते कुठं ठेवायचे. त्याच्यासमोर ठेवूया इथे थोडंसं क्रॉस करून ठेवा थोडंसं आता. हे बघा उंट हे बाकी बाकी हे पण ठेवायचं. राधाकृष्ण ठेवलं की परत ठेवायचं. हे त्याच्या बाजूला ठेवूया छोटे छोटे सगळे समोर. करायचं जरा असं ठेवलं. हे ठेवायचं
ठेवायचंय महादेवाचं इथं ठेवले समोसा आणि हे बघा हां तसं ठेवा शंकराच्या पुढं हे बघा हे तिकडे ठेवा त्या झाडाच्या पुढे तिथे तिथं आणि हे इकडे ठेवू हे काय हे राहिलं हे कसं आहे त्याची जोडी नाही हे झाले हे 2 ठेवले ते तिथे ते पण काढावं हराळीला जागा नाही हा एक पायरी ठेवले पण एकदम खाली अगं हे लाडू कमी बॉक्स मोठे झाले ते 14 घालते ओके तेवढे रव्याचे लाडू द्या फराळीत करंजी अगं हे हाय की खुलं घालते हां बेसन लाडू आणि हो का संगम इथं बसून सगळं संपवतो हां घाल ए ह्यातलं नाही हाय ह्यातलं नाही असं पसराव थोडंसं किती झाले फराळीचे मी तिथे किती ठेवले अगं त्यांनी आणलेले बुंदीचे लाडू ओके आपल्यातलं आहे 1 2 3 4 तिथं 5 6 की 7 ठेवायचे ह्यात केले का बघ ह्या डब्यात नाही हे झालं हे झालं बंद कर बुंदीचं आणि चकली बुंदीचा लाडू शंकरपाळा केलंय का कोणता आहे मक्याचा